नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. भावनो, आपण सरासरी या प्रकरणामधले बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेत, परंतु आता एक सरासरीमधला असं एक शॉर्ट उदाहरण मी घेऊन आलो. या बरेच दिवस झाले विद्यार्थी म्हणतात की सर, सामन्यावरती उदाहरणं घेऊन या. आणि हे जे उदाहरण आहे ते सहजासहजी मुलांना लवकर समजून येत नाही, ते सोडवायचं कसं. तर आज अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ते उदाहरण सोडून देणार आहे सामन्यांचं. ठीक आहे. तर बाळांनो, मॅथ्स बाय तुपेसर आपलं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोस्ट करा. तर बाळांनो, चला सरासरी नावाचं प्रकरण काय आहे बघा. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपलं प्ले स्टोअरवरती ॲप आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताच्या आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात ॲप पाहिजे, चांगले चांगले व्हिडिओ बघायचे आहेत, तर त्यांनी आपले हे ॲप तुम्ही खरेदी करू शकता. चला तर मला थोडंसं तुम्हाला मी पटवून देतो नेमकं हे प्रकरण काय सांगता येते. उदाहरण असतं कसं आहे का. समजा मी ना 12 सामने खेळला, याच्यात तुम्ही ना काही सरासरीने धावा केल्या. बारा सामन्यात काहीच सरासरीने धावा केल्या. समजा मी म्हटलं असतं 50च्या सरासरीने केल्या, तर तुम्ही यांना गुणलं असतं का नाही रे? नाही ना दिलेलं मी. आता तुम्ही 12 सामने खेळलाय का नाही? आता तुम्ही अजून एक सामना खेळला, 13वा. आहे का? 13वा सामना तुम्ही खेळला आणि त्या सामन्यामध्ये तुम्ही 60 धावा केल्या. साठ धावा केल्या. कधी? फक्त 13व्या सामन्यात बरं का. 60 धावा केल्या. तेव्हा तेव्हा सरासरी 2ने वाढली. कळला का प्रश्न? पहिले 12 सामने त्याची सरासरी माहित नाही, बरोबर. परत 13वा सामना खेळला, त्यात धावा केल्या 60 न. काय विचारले? तेव्हा सरासरी 2ने वाढली. तुम्ही एकूण सामने खेळला किती सांगा? 12 आणि 1 13. तर माझा प्रश्न आहे, 13 सामन्यांची सरासरी किती? कळला का प्रश्न? 13 सामन्यांची सरासरी. असाच प्रश्न तुम्हाला येणार या प्रकारात. 13 सामन्यांची म्हणजे प्रकार ओळखायचा कसा? काही सामने खेळता त्याची सरासरी देत नाही ती, आणि अजून एक सामना खेळतात 13वा 12वा काय असेल ते, त्याच्या धावा देतात. तो सामना खेळला म्हणून सरासरी वाढली कमी झाली हे पण देतात. मग म्हणतात एकूण सरासरी किती. ऐका, हा प्रकार पटवून देण्यापेक्षा शॉर्टकटने जायचंय आपल्याला. काय माहिती आहे का? हा प्रकार शिकायचा आहे. माणूस आत बाहेर नाही का केला त्याप्रमाणे. जसं आपण तिथं माणसांचं वय लिहून घेतो का नाही, तसं तुम्ही किती धावा केल्या हे लिहून घ्यायच्या. 60 धावा केल्या. तिथं आपण सरासरी वाढली अधिक करायचं, पण या प्रकारात उलट करायचं. वाढली सरासरी असेल तर तुम्ही वजा करायचं, कमी झाली तर अधिक करायचं. हे लिहून ठेवा कुठतरी, लिहून ठेवा कधीतरी. आणि आता वाढल्यामुळे तुम्ही वजा केलं, सांगा सरासरी कितीने वाढली? 2ने. या 2ने पहिल्या सामन्याला गुणायचं असतं. पहिल्या सामन्याला 2 सरासरी फार दुने काय, मग त्यातनं त्या 24ला वजा करा. मला वाटते त्याची वजाबाकी किती माहिती आहे का? 36. एकूण 13 सामन्यांची सरासरी किती आली? सोपा प्रकार सांगा बरं. वाचाय उदाहरण अवघड आहे, सोडवाय सोपं. एक शब्द ते लिहून घ्या बरं का. तर समजा मुलांनो, सरासरी जर वाढली वाढली तर तुम्ही काय करायचं? वजा चिन्ह द्यायचं. सरासरी कमी झाली अधिक द्यायचं.
लिहून ठेवा या प्रकारात. एक सोडून देतो तुम्हाला. सचिन 10 सामन्यात सरासरी धावा केल्या. किती केल्या माहित नाही, पण 11व्या सामन्यात 50 धावा काढल्या. ते 11वा सामना खेळला ना, त्यात 50 धावा केल्या आणि तो खेळल्यामुळं सरासरी 2 ने वाढली. किती सामने खेळलाय तो? 11. तर प्रश्न आहे 11 सामन्यांची सरासरी किती? प्रकार मी जो सांगितला त्याप्रमाणे आहेच ना. अगोदर 10 सामने खेळला, नंतर 11वा खेळला, त्याच्या 10 दिल्यात की त्या 10 आपण लिहून घ्यायच्या. कधीच्या? 11व्या सामन्याच्या 10 लिहून घ्यायच्या. आणि सांगितलं या, जर वाढ शब्द आला तर वजा करायचं. वजा वजा कितीने वाढली? 2 ने वाढली. पहिले सामने किती होतं? 10, पुन्हा त्याला 10 ने. संपलं उत्तर. 50 वजा 20 हे किती रे? संपलं उत्तर. 11 सामन्यांची सरासरी नाही कळत. अजून किती सोपा प्रकार. हे पटवून दिले की कळणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही नेमकं काय करायचं. ठीक आहे, दाखवा मला पुढचं. पुढते का रे बघा. सेम उदाहरण आहे का बघा. एका क्रिकेटपट्टून 16 कसोटीत बघा काही धावा केल्या. 16. आता तो 17वा खेळायला पाहिजे का नाही? 17व्या कसोटीत बघा 87 धावा केल्या. आला का 17वी कसोटी? तर सरासरी 3 ने वाढली. वाढली म्हटलं की आपण वजा. आला का प्रश्न? एकूण सरासरी काढा. सेम पॅटर्न आहे. सांगा. 3 ने वाढली. कधी? 16 पहिले सामने होतं, त्याच्यात सरासरी 3 ने वाढली का? 87 वजा 16 48. करा की यांची वजा बाकी. संपलं उत्तर. 48 आणि 2 50. वरचे किती? 60 70 80 37 39. संपलं. 39 आली सरासरी. कधी? 17 सामन्यांची. सोपा प्रकार आहे. सांग आहे का नाही सोपा? ओके.
एका फलंदाजाने 12 डावात सरासरी काही धावा काढल्या. तुम्हीच सांगा, 12 डावात काही धावा काढल्या. आला प्रश्न. 12 डावांचा कितवा डाव खेळला असेल तो? 13वा. 13व्या डावात 52 धावा केल्या. कळलं का बघा? 52 धावा केल्या. त्यामुळं सरासरी कमी, कमी म्हणून अधिक. कितीनं कमी झाली? 2ने. तर आला का सगळ्या 13 सामन्यांची सरासरी? या कितीनं वाढलाय? 2ने. त्याने गुणायचं पहिल्या डावांना. 12 24. सांगा, 52 अधिक 24 करा बेरीज. 76 का? आली सगळ्या डावांची सरासरी 76. कुठं नाही कळाले सांगा बाबा. बरोबर ना? करा बरं चला. 96 96 करा. एका फलंदाजाने 9 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 9 सामनं. आता कितवा खेळणार तो? 10वा. 10व्यात किती केल्या बघा बरं? 60 धावा केल्या 10व्यात. त्यामुळे काय झालं? सरासरी 3ने कमी झाली. कमी म्हणून काय रे? अधिक. तर एकूण सरासरी काढा 10 सामन्यांची. सांगा मग. पहिलं सामनं 9, सरासरी झाली कमी 3ने. 60 अधिक 9 त्रिक काय? 27. करा बेरीज. 70. मला ही सरासरी मनात आणू नका. तिथं कमी शब्दाला तुम्ही अधिक काय घेता येते पटवून द्या गेलं की तुम्हाला सगळंच राडा होईल. सांगतोय ते खरं आहे. अधिक करायचं, उलट करायचं आहे. ठीक आहे. तर माणसाला असतं का मग? एक सोडावर चला. एक क्रिकेटर आहे. त्याच्या 45व्या सामन्यात शून्यावर बाद झाला. नीट ऐका. 45 सॉरी 45 नाही 65 करा रे. 45 नाही असं म्हणा, 65 म्हणा. 65व्या सामन्यात शून्यावर बाद झाला. मला सांगा त्याच्या अगोदर तो 64 सामने खेळला असणार आहे का नाही? प्रश्न फक्त फिरवलाय जरा. त्यामुळे 65 सामन्यांची धावसंख्या ही त्याच्या 64 सामन्यांच्या धावसंख्येपेक्षा 2ने कमी झाली. तर नवीन धावसंख्या कोणती? उदाहरण फिरवले जरा. अगोदर आपण 64 सामने खेळलो असेल आणि 65वा खेळायला आलो आणि किती? 0 धावा केल्या. असू द्या, फसू नका. काय फसत नाही. धावा केल्या. मग कमी शब्द आहे ना, कमी झाली. आपण अधिक घेणार. 2ने कमी झाली. आपण त्या 2ने कुणाला गुणतो? पहिल्या सामन्यांना. मग 64 पहिला का 65 पहिला रे? 64 सामनं. काढा उत्तर. 0 अधिक काय रे? गुणाकार करा 128. विसरून जावा. 128 ही काय झाली? नवीन सरासरी. नाही कळालं सांगा. कुठे नाही कळालं? ओके ठीक आहे.